गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात पावसाने दमदार बॅटिंग करून अनेक शेती पिकांचे नुकसान केले। या नुकसानीमध्ये यावर्षी आंब्याचे देखील मोठे नुकसान झाले। मात्र आता पावसाने उघडी दिली असून व पावसाची चाहूल लागल्याने लोणचे बनविण्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत मोठी गर्दी दिसत आहे। सध्या दिंडोरी बाजारपेठेत कैऱ्यांची आवक वाढली असून 40 ते 60 रुपये प्रति किलो या दराने कैऱ्या विकल्या जाते। याशिवाय याच ठिकाणी या कैऱ्या 10 रुपये प्रति किलो दराने फोडून देखील देत असल्याने त्या फोडण्यासाठी तरुणांना रोजगार देखील उपलब्ध होताना दिसत आहे। लोणचे बनवण्यासाठी तेल, मिरची, हळद, लवंग, तिखट, मीठ, मोहरी, मेथी, हिंग या लागणाऱ्या मसाला खरेदी करण्यासाठी मसाल्यांच्या दुकानांमध्ये देखील वर्दळ दिसत आहे। लोणचं केवळ खाद्य संस्कृतीचा भाग नसून ग्रहशाहू कौटुंबिक परंपरा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक बनत असल्याचं चित्र सध्या दिंडोरी शहराच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे। त्यामुळे जेवणाबरोबर वर्षभर लागणारे लोणचे बनवण्यासाठी महिलांची मोठी लगबग सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।